नमस्कार, मी स्वप्ना वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मनापासून। तर आज आपण करतोय व्हेज मेयोनीज सँडविच। ब्रेकफास्ट रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी। काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि गाजर मी घेतलेले सँडविचसाठी। तर त्याच्यामध्ये कोबी आणि कॉर्न पण ॲड करू शकता। माझ्याकडे ज्या अवेलेबल भाज्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत आणि आपल्याला किती करायचं ना त्या क्वांटिटीनुसार घ्यायच्या। तर मी साधारण 2 शिमला मिरच्या, 2 टोमॅटो, 2 कांदे अशा पद्धतीने घेतलेले आहेत। तर आता ना आपल्याला पहिली सँडविचची चटणी करून घ्यायची। त्यासाठी डाळवं टाकलंय, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्यात तुमच्या तिखटाच्या चवीनुसार। अद्रक, थोडासा पुदिना होता घरात तो टाकला, कोथिंबीर टाकली आहे, लिंबाचा रस, लिंबू पिळून घ्यायचे आणि मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार। आणि ना 2 आईस क्यूब टाकायच्यात। आईस क्यूब टाकल्याने काय होतं, जो चटणीचा हिरवागार कलर आहे ना तो अजिबात काळपट पडणार नाही। चटणी कलर व्यवस्थित जसा तसाच राहील। जशी विकतचा आपण सँडविच घ्यायला जातो त्या पद्धतीची ही चटणी झालेली आणि चवीने पण तितकीच छान झालेली। तर आता ना भाज्या आपल्याला गरजेनुसार मिक्स करायच्यात, कारण मी थोड्याशा शिल्लक ठेवणार आहे। मेयोनीज त्याच्यात मला मिक्स करायचं आहे, तर मग मी ते वायला जायला नको। राहिल्या समजा त्या भाज्या तर त्याचा आपण कोशिंबीर पण करू शकतो ह्या भाज्यांची सगळ्या, म्हणून मी थोड्याशा शिल्लक ठेवून देते। भाज्या मिक्स करून घेतल्यात गरजेनुसार आणि मेयोनीज टाकून घ्यायचं। 1 पॅकेट मेयोनीजचं मी पूर्ण टाकलेलं आहे। मिक्स हर्ब टाकायचं आहे। मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स हे आता 10-10 रुपयाचे सॅचेट मिळतात। अगदी आपल्याला मोठी बरणी घरात आणून ठेवायची गरज नाही। मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स टाकले, ऑरेगनो टाकून घेते। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। गरज असेल तर काळी मिरी टाकू शकता, मी नाही टाकलेली आहे, तुमच्या आवडीनुसार थोडीशी। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ब्रेड आणताना ना मोस्टली सँडविच ब्रेड जे असतात ना तेच आणण्याचा प्रयत्न करायचा आहे। अगदीच नाही मिळाले तर साधे ब्रेडही आणू शकता, काहीच हरकत नाही। तर आता ब्रेडला ना आपण बटर लावून घ्यायचे। बटर आधीच थोडंसं फ्रीजमधून काढून बाहेर ठेवून द्यायचं, जेणेकरून मेल्ट होतं व्यवस्थित। बघा आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बटर अगदी मेल्ट झालेलं आहे। अशा पद्धतीने ते लागलं जातं। नाईफ घेऊन लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरच परत आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे। 2 सँडविच बनवून घेऊया आपण आता। व्यवस्थित अशी हिरवी चटणी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि भरपूर भाज्या त्याच्यामध्ये टाकायच्यात। मुलं बघा ज्या भाज्या खात नाही ना त्या भाज्या पण ह्या सँडविचमध्ये तुम्ही करून दिलं की खाऊ शकतात। आणि अगदी अर्ध्या तासात भाज्या चिरण्यासकट सगळी प्रोसेस ही अर्ध्या तासामध्ये, खूप जास्त वेळ पण नाही लागत। संध्याकाळी मुलांना खेळून आल्यानंतर भूक लागली की बाहेरून काही आणून देण्यापेक्षा खूप साधा आणि सोपा उपाय आहे। घरात जवळजवळ यातल्या भाज्या अवेलेबल असतातच आपल्या। अशा पद्धतीने भाज्यांचं चांगलं लेयर टाकून सँडविच मी भरून घेतलेत आणि सँडविचचं टोस्टर आहे त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं बटर लावून द्यायचं आहे त्याला, म्हणजे ब्रेड खाली चिटकला जात नाही। आणि एक 2 ते 3 मिनटामध्ये सँडविच पूर्ण भाजून रेडी होतं। मिडियम गॅसवर ठेवायचं आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर एखाद्या मिनटानंतर चेक करायचं आहे आपल्याला कितपत भाजलं गेलं आहे। ह्या स्टेजला आपल्याला ही बाजू भाजायची बंद करायची, खूप जास्त काळं नाही करायचं आहे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं सँडविच भाजून गेलं आहे। तर आता काढून घेऊया आपण। आणि आता ना हे मी चीज टाकून कसं करायचं ते दाखवते। जर तुमच्याकडे चीजच्या क्यूब्स वगैरे असतील तर तुम्ही किसून टाकू शकता ह्या मेयोनीजच्या सगळ्या मिश्रणामध्येच। पण माझ्याकडे ना स्लाईस होती तर मी भरपूर असं भाज्यांचा लेयर देऊन मग ती चीज स्लाईस ठेवली आहे। सेम प्रोसेसनी बटर आणि चटणी लावून भाज्या लावून चीजची स्लाईस ठेवायची आणि सँडविच हे भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी व्यवस्थित असं। तर बघा आपले दोन्ही सँडविच तयार झालेले आहेत। व्हेज मेयोनीज सँडविच पण तयार झाले आणि व्हेज चीज मेयोनीज सँडविच पण तयार झाले। तर दोन्ही चिरून दाखवते। माझ्याकडे पिझ्झा कटर आहे, त्यांनी चिरून घेतलं आहे मी। व्यवस्थित असं कट होतं आहे, खूप जास्त त्याला एफर्ट्स लागत नाही आहेत कट करायला। आणि आपलं नॉर्मल घरात कोणतीही सुरी असेल, धारेची सुरी पाहिजे व्यवस्थित, तिने बघा हे सँडविच, हे एक चीज सँडविच मी कट केलं आहे। चीज पाहू शकता कशा पद्धतीने मेल्ट झालं आहे। खूप छान टेस्टी आणि हेल्दी पण, भाज्या असल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात हेल्दी पण असं सँडविच तयार झालं आहे। तेव्हा रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करा। सॉससोबत, चटणीसोबत खूप छान असं सँडविच सर्व करा।